एक मिनिट हो ऍडजस्ट होते. एक मिनिट ओके रोल. पहिल्या दिवसापासून अजय कनोजिया उशीर होते सांगपासून फोन आलाय का? नाही, याची मला माहिती नाही, कारण का मी प्रजासत्ताक दिनाच्या पक्षाचेही कार्यक्रम होते, त्याच्यानंतर मी चव्हाण सेंटरमध्येही गेले होते, त्याच्यामुळे मला घरी कोणाचे फोन आले ह्याची फारशी काय माहिती नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि शुभेच्छाने आज कालच्यापेक्षा त्यांची तब्येत आज खूप बरी आहे. डॉक्टरनी त्यांना 3-4 दिवस आराम करायला सांगितलं आहे. त्यांना घरी राहणं हे फारसं काही प्रिय नसतं आणि मला उद्धवजी अनेक वेळा चिडवतात की तुम्ही घरी त्यांना फारच त्रास देता म्हणून ते सारखे दौरे करतात. कालच उद्धवजींचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं आता त्यांना 4 दिवस घरात कंपल्सरी ठेवाच बांधून आता. त्याच्यामुळे ही इज मच बेटर. डॉक्टर्स क्लोजली मॉनिटर करत आहेत. त्यांना चेस्ट कंजेशन आणि खोकला झालेला आहे आणि तरी ते दौरे करत होते. आता 3-4 दिवस मुंबईत, घरी काल टेस्टची आम्ही केल्या. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. इज मच बेटर. थँक्यू. नाही, मी असल्या गोष्टी सांगत नाही बाय. दीज आर पर्सनल मोमेंट्स. त्याच्यामुळे खूप लोकांच्या प्रेमाने ज्या शुभेच्छा द्यायला फोन असतात आणि खरं आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं. ते दौरे कॅन्सल झाले म्हणून सगळ्यांना बाहेर खरं तर कळण्यात आलं. 3-4 दिवस लोकांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी अतिशय मनापासून सगळ्यांचे आभार. या विभागवार बैठका आहेत, वॉर्डच्याही बैठका आहेत. महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे का आणि एकटा चलो रेचा नारा दिला जाणार आहे का? कारण नाही, आम्ही नारा द्यायला इथे आलेलो नाही आहे. आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी, चांगली धोरणं करण्यासाठी आम्ही इलेक्शन लढत असतो. आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. त्याच्यामुळे खूप सिरियसली कालही 2-4 महत्त्वाचे महाराष्ट्राच्या ज्या अनेक लोकांनी अतिशय उत्तम काम अर्बन प्लॅनिंगमध्ये केलं आहे, त्याच्या काही मीटिंग्सही आज अर्बन प्लॅनर्सबरोबर घेतल्या. कारण का शेवटी ही मुंबई आपल्याला सगळ्यांनाच प्रिय आहे आणि खूप बेसिक काही ॲम्युनिटीज असतात. कारण का मीही लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरामध्ये काम करते. तुमच्या अनेक चॅनल्सवर गेले 2-3 दिवस पुण्याच्या पाण्याच्या परिस्थितीवर खूप चिंताजनक अशा जी माहिती येते. कारण आम्हाला ती माहिती होती, आम्ही कधी ती बाहेर बोलत नव्हतो कारण लोक पॅनिक होतात. मग पण ज्या पद्धतीने पुणे शहर असेल, मुंबई तर वाढलेलीच आहे, बखाल शहरं होत आहेत आणि त्यातून पाणी, कचरा, ट्रॅफिक. काल एकच डेटा माझ्याकडे आला आहे पूर्णपणे आणि जो मी महाराष्ट्र सरकारला, मी काही टीका करायचं बोलत नाही आहे, पण मला याची माहिती मी महाराष्ट्र सरकारला विचारणार आहे की मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जेव्हा होतात तेव्हा मुंबईमध्ये खरंच कोणी डेटा ॲनालिसिस केलेला आहे की खरं किती लोक चालतात, किती लोक BSTनी जातात, किती लोक मेट्रोचा वापर करतात किंवा त्याचं एस्टिमेट आहे आणि किती लोक गाड्यांनी फिरतात. आणि त्याचं एक कोरिलेशन. मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात अजिबात नाही, मी पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चरला सपोर्ट करणारी आहे. पण ॲट द सेम टाईम कुठल्या निधी कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकायचा याचा आढावा कधी या सरकारने घेतलेला आहे. काही रेल्वेमध्ये म्हणजे आता बजेट येतं आहे केंद्र सरकारचं. अश्विनी वैष्णवांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे की मुंबईची जी रेल्वे आहे, लोकल ट्रेननी लाखो नाही करोडो लोक त्यांनी फिरतात, त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तुम्ही रोड इन्फ्रास्ट्रक्चर मेट्रोसाठी एवढे पैसे देता, पण मुंबई सबअर्बनसाठी त्याच्यावर होणारे ॲक्सिडेंट्स, त्याच्यावर होणारी गैरसोय याच्यासाठी केंद्र सरकारने ठोस काहीतरी निधी या केंद्राच्या बजेट जो 1 तारखेला आहे त्याच्यामध्ये द्यावा अशी विनंती आम्ही अश्विनी वैष्णवांकडे दिली. अचानक भाडेवाढ करण्यात आली, पण मंत्री असं म्हणतात की भाडेवाढी अचानक झालेली आहे. मला माहीत नाही, सचिवांनी परस्पर निर्णय घेतला. शक्य आहे काय अशा गोष्टी? एकतर सचिवांनी परस्पर निर्णय घेतलं असं जर मी मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट, पण जर एखादे मंत्री म्हणत असतील, मी स्वतः ऐकलेलं नाही त्याच्यामुळे, पण एखादा मंत्री जर असं म्हणत असेल तर हे चिंताजनक आहे. मी जरूर ह्याची माहिती मी मंत्र्यांनाच फोन करून माहिती घेईन की बाबा असं तुमचं काही स्टेटमेंट आहे का, आणि असेल तर अतिशय चिंताजनक आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये एक म्हणजे त्याला एक पद्धत आहे कामाची, आणि परस्पर जर ह्या सरकारमध्ये निर्णय होत असतील ते अतिशय चिंताजनक आहे आणि याची नोंद आपणही घेतली पाहिजे आणि हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आपण आणून दिलं पाहिजे
की अशा गोष्टी परस्पर तुमच्या सरकारमध्ये होत आहेत. भाडेवाढ रद्द झाली पाहिजे म्हणून काँग्रेस आणि ठाकरे गट मागणी करत आहेत. पक्षाची काय भूमिका आहे राष्ट्रवादी? नाही, महागाई आणि बेरोजगारी याच्यात जातीने सरकारने लक्ष घालावं अशी आमची आधी पण मागणी होती, म्हणजे इलेक्शन व्हायच्या आधीही. आणि आजही इलेक्शन झालेलं एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं, एवढं मॅन्डेट, एवढा विश्वास लोकांनी दाखवल्यानंतर पहिलंच गिफ्ट लोकांना भाडेवाढ देणं हे किती योग्य आहे. किंवा आता अनेक एजंट स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे, मग त्याची इन्क्वायरी ते लावणार का? आणि म्हणजे मंत्रीच, राज्याचे कृषी मंत्री, मला खूप कौतुक वाटतं त्यांचं की त्यांनी ज्या पद्धतीने खूप सत्य ते चॅनल्सवर बोललेले आहेत की हो, त्यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार हा शेतकऱ्यांमध्ये झाले, म्हणजे शेतकऱ्यांना फसवणूक या सरकारने केली याची कबुली जी त्या मंत्र्यांनी केली, हा खरंच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि तोच धागा घेऊन मी पार्लमेंटमध्ये बोलणार आहे की महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणत आहेत की महाराष्ट्रामध्ये कृषी खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. हा आरोप मी एकटी करत नाही आहे, राज्याचे कृषी मंत्र्यांनी ते कन्फर्म केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सगळेच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायला आम्ही सगळे एकच आहोत. त्याच्यामुळे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि देश करण्यासाठी त्यांनी दिलेलं स्टेटमेंट हे मी पार्लमेंटमध्ये टेबल करणार आहे. पालकमंत्र्यांना या संदर्भामध्ये स्पष्टपणे भूमिका घेतलेली नाही आहे बाबुराव तांदळे यांच्या बाबतीत, आणि एकंदरीतच पुण्यातल्या या सगळ्या कायद्यांपूर्वी इथे येतानाच मी तुमच्या चॅनलवर तुम्हीच केलेली बातमी पाहिली. तुम्ही असं रिपोर्टिंग केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांनी असं म्हणलेलं आहे की त्यांच्या कुठल्या तरी सूत्र का काय मला माहिती नाही, तो शब्द मला आठवत नाही आपण काय बोलला ते, पण त्याच्यात लिहिलं होतं की पार्टी ॲक्शन घेणार आहे असं तुमच्याच चॅनलवर आलेलं आहे. त्याच्यामुळे बघूया पार्टी काय करते. या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे आज चॅनल्सवर सगळेच पाहत आहेत. आणि पक्ष काय ॲक्शन घेतो आहे असं जर पक्षाने शब्द दिला असेल तर पक्षाला 24 तास देऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांना. बघूया काय करतात. आणि DCM पण काय निर्णय घेतात ते DCM स्टेटमेंट करतील. काही पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे. रायगडबाबत तर आता आणखी धुसफूस वाढली असं समजते, कारण सूरज चव्हाणांच्या उत्तराला उत्तर देताना महेंद्र दळवी म्हणाले की सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर फिरणं मुश्किल होईल त्यांना. मी तुम्हाला खरं सांगू, मी 10 दिवसापूर्वी सगळ्या माध्यमांना विनम्र हात जोडून विनंती केली होती की मला कुठलाही प्रश्न विचारा, माझे पर्सनल विचारले तरी चालेल, मी सगळ्याची उत्तरं देईन, पण पालकमंत्र्याबद्दल मला खरंच विचारू नका. कारण मला असं वाटतं एक तर ती पोस्ट कॉन्स्टिट्युशनल आहे का, पालकमंत्रीपद कॉन्स्टिट्युशनल आहे का पोस्ट, त्याच्यामुळे अशा पोस्टबद्दल हे सगळं तुम्ही प्लीज सरकार दरबारी करा. मला महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार, कृषी मंत्र्यांनी केलेले आरोप, बीड परभणीच्या घटना, येणारं 1 तारखेचं केंद्र सरकारचं बजेट, GSTचे इश्यूज, एवढे मोठे प्रश्न या राज्यां देशाच्या समोर असताना माझा अभ्यास पालकमंत्री या विषयाबद्दल कमी आहे हे मी खूप प्रांजळपणे कबूल करते. आता लाडकी बहीण योजनेचा एक प्रश्न असा होता की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सरकारच्या एकूणच फार नुकसान होत आहे, तिजोरीवरती मोठा भार पडतो आहे, अशा पद्धतीचा इशारा SBIने दिलेला आहे. हो, मी ती स्टोरी वाचली आजच्या सकाळमध्येच. त्यांच्या डिजिटलला आज सकाळी मोठी बातमी आलेली आहे. आणि स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे. कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट, तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते. म्हणजे फिस्कल मॅनेजमेंट ॲक्ट जो कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी बनवला, नंतर त्याला आणखीन ताकद दिली मनमोहन सिंग साहेबांनी. त्यामुळे FRBM ॲक्ट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट हे राज्याला आणि देशाला करावंच लागतं. आणि ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे जे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, परवाच्या दिवशी माननीय पृथ्वीराज बाबांचं पण एक स्टेटमेंट आलेलं आहे की या सगळ्या स्कीम्स, त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटवर एक श्वेतपत्रिका महाराष्ट्र सरकारने काढावी अशी जी मागणी पृथ्वीराज बाबांनी परवाच केलेली आहे. त्याच्यावर मी कालही बोलते, आजही बोलते, कारण काही विषय खूप गंभीर असतात. इलेक्शन्स येतील आणि जातील, पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे